मम्मी टावला ना. काय रे वैताग आणलाय जसा टावेल घेता येत नाही का तुला बापाने लेकाने हा घे. थांब ना जरा घडी भर उलसा कदम निघा ना थांब घडी भर उलसा कदम निघा ना. पप्पा आले ते आलं बाई मला सकाळ सकाळ मूत पिऊन सकाळ काढ रात्र काढ दिवस काढ त्याला काही दारात केर सुने बसला का रेड गिळायला तुमच्या पैशाचा आणतो का कामाला जायचंय तुला याला दे अगोदर जेवायला कामून आलेला नको देऊ. बसून गेला का तुम्ही कमवून आणतात काय मी कमवून आणते हा तुम्ही कष्ट करत काय मी करते कष्ट. अरे जो कामून आलाय त्याला तरी भाकर द्या. हा जा काय कामाला जायचंय का मग तुम्ही काम करतात काय तुम्ही काय तुम्ही तरी काम करता? कामाला जाऊन कुठे आणि काय 200 रुपये रोज आहे मला. असन मग मी काम मी ते पोराला मी सांभाळते. हे काय फुकट जातो काय हा बरे जात असन 20 वर्ष तुला सांभाळाय 20 वर्ष त्याला सांभाळले काय नाही सांभाळत काय नाही आणि सांभाळा. कोणी सांभाळे गावाचे लोक आलते काय आम्ही कष्ट केले तर पोरं सांभाळेल जेवाय त्याला दे जेवायला जाऊ दे वरून द्यायला मोकळी नाही आधी कष्ट वरून दे का मग नाही नवरे मारायचे तुम्ही अशी भाकर नाही दिलो. अजिबात जेवायला देणार नाही हो घरात. अरे दारू प्या वावा अरे दारू प्या रेमटून प्या देशी विदेशी दारू प्या अरे दारू प्या रेमटून प्या देशी विदेशी दारू प्या अरे दारू प्या रेमटून प्या देशी विदेशी दारू प्या देशी प्या वावा विदेशी प्या वावा देशी प्या आयुष्यामध्ये काष्टाने कमी सारं आई तर खात्यात फुकाटच हा बाईलावानी मान खाली घालून हा तुम्ही आणलाय ना खातो मग कोण आणतोय मीच आणतोय काय आणलेलं तुम्ही याच्यातलं सारं मीच आणतोय काय आणलेलं याच्यातलं विचार काय कोणी आणलंय काय आणलेलं त्याने आणलेलं त्यांनी कुठं काय आणलेलं काय? आणते मी कमी ते पोराला मी अगं कमवते. तुपल्याने आणलं मग तुपल्या इथं माझी बायको आहे ना अगोदर माझी बायको आहे नंतर तुपल्या आता मी आधी माझ्या पोराच्या आहे का अरे कस काय आधी होशील मी आणतोय काय अरे आणतो तुम्ही आणि मी कोण आणते? सांभाळते. कोण आणते? काम करते कष्ट करते काय सांभाळते तुम्ही पर्यंत बरोबर आहे समजा तसं काय तू 200 रुपये रोज आहे मला असन मग वांगळ वशीन अरे वांगळ वशीन तू जेव ना ए दादा आशिष अरे वांगळ वशीन दादा हे दादा अरे जेवण जेव घे ना. झालं तुझ्या मनासारखं अरे मग काय हेच लागत होतं अरे मी झालो 65 किलोचा हा. तू झाला 80 किलोचा हा झालं भूकच नाही तुला आला तुला हेच लागत होत हा मला देते कमी भाकर मला बिस्किट देते कुत्र्यावानी हा. आणि तू त्याला देते भाकर आणि चपाती चालेल पोराला लागा उपाशी ठेवू का अरे तर नको बोलू अरे तुला नको बोलू काय गरज होती का बोलायची जेवत होता ना आता नको बोलू त्या आईला मला साखर सारे तमाशा बघत आहे सारं गाव अरे तुला नको बोल मग काय आरती करू काय तुझी वय तर अरे तो म्हणजे तू हे सारे गाव तमाशा बघत आहे गावात आमची इज्जत आहे इथे एक शब्द बोलली का साऱ्या गावात पांगत आहे सारे ग सा पद सारे ग सा पद सारे ग सा धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे अरे हो आता राहुल दिसते रावल्या ए रावल्या खाणे रावल्या 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 ए शिवले तुला काय कळत पडलो असतो ना मी कुठे चालला तू तुला काय करायचंय अरे असं का बोलतो काय झालंय तुला ते तर सांग एवढा कुठून का गप चालला मग काय नाचू का असं कोण बोलतो मी चांगलं विचारलं ना तुला रावल्या काय झालं सांग ना भिकार अरे सांग ना काय सांगायचं का काय झालं? काय नाही तुला झालं? सांगते ना अरे सांग ना विचारते ना तुला सांग ना काय झालं काय नाही घरी भांडण झाले फक्त काय झालं दारू पिऊन येते डोक्याला ताण देते यार जाऊ का
असं बरं राहुल्याला कोण भांडण करतात बरं काका? दररोज पिऊन येते तर भांडते तर त्याला आपण कोण बोलतात बरं? तो पण भिकारी, मला सांगत नाही नाटका. ए शिवले, काय झालं ग? राहुल्या कोण गेला? शिवले, काय झालं ग? काय नाही ग, ते मामा नाही का दररोज दारू पिऊन येतात, त्या राहुल्याला टोमले देत, कामाला जात नाही, काय नाही करीत. काय नाही ग बाकी, दररोजच हेच आहे. चल बाई, जाते आता, धुणं वाळू घालता घालता आले, जाते. राहुल्याला घेऊन पावायला जाऊ आता आपण. हा जाऊ ना. हो राहुल्याची मम्मी, राहुल्या कुठे गेला? काय माहिती, गेला आपण पुढे तिकडे बघ जाऊन. बर चालतं. बिना जेवणाचं गेलं, त्याच्या बापाची त्यांच्या भांडणं झाली. काय हो का म्हणून? काय माहिती कशावर गेला, त्याच्या बापाला पिऊन आले काही त्या सुट हा बघ तिकडे जाऊन गेला तर तिकडे जाऊन बघ. बर चालतं. काय माहिती मा एक अंदाज बारिष्टातच गेला असं उन्हाळा झाले थोडा सावलीत थांबू आपण. मग आपण काय ते रावलीस पप्पा तुला आवड. चल लवकर, तिकडे सामान आला असं माझं, जायचं तिकडे गोराकडं. हो सामान, तुला कधी सामान पटलं? काय जाऊन आम्ही एवढे गोरे, आम्हाला पटलं सामान, तुला कधी पटलं? हो ए भाऊ, आई घातली याला सांगितलं भाऊ. ए चल बाबा चल, काय सामान बी म्हणणे मला. चल चल लवकर चल. तिथे बाबर खाली बसलाय ते. अरे दिसतोय रावल्या, रावल्या. चल चल अरे इथं कुठं बसला? काटे बघ किती मोठाले, ढुंगात घुसते ना. हा चल घरी. मेघा गांडीचे नो काय आले इकडं? हे रावल्या, चल आपलं तिकडे पळायला जायचंय. होय रावल्या, काकू म्हणतो ती भांडणं झालेत म्हणून. हवं हवं. थांब नाही, काय चाललंय? एक तर आईच्या गाणीत घातली, चपलीत गेलेत काटे. काय झालं रावल्या? आयला मात्र पिऊन येतोय, सकाळ संध्याकाळी भांडणं करतोय, घरी टेन्शन, सगळ्यांना टेन्शन राव. हे रावल्या, जाऊ दे ते तुझ्या मताचं सारखं तसं आहे, आमच्या घरी तसंच आहे. जाऊ दे, हे समजून चल आपलं पाहायला. चला राव, तुम्ही एकला टायपात लावलाय. चला टपक्यान, चला बागड बोललेलो. आता आपण पाहणार आहोत गावचे प्रमुख व्यक्ती माननीय सरपंचाचा बंगला. आता बंगला पाहून तुम्हाला वाटलंच असेल की हा सरपंच किती इमानदार असेल. रोड टच बांधलेला इतका मोठा बंगला, हो सरपंच तुम्ही पाहिला तर म्हणता खूपच इमानदार, पण असं नाही बर का. खूप लोकांचे मुडके मुरगाळून गेलाय माणूस. ही आमराई ही सारं सरपंचच. खूप लोकांचे मुडके मुरगाळे, जसा दिसतो तसा नाही बर का सरपंच. हॅलो हॅलो, रावसाहेब पाटील बोलतोय. सावळे राम आहे का? हो पाटील साहेब मीच आहे. तू कशाला तिकडे दे, आमदार साहेबांकडे दे. हो देतो देतो देतो, थांबा थांबा. त्यांच्याबरोबर बोलायचंय मला. हो ठीक आहे देतो. हॅलो हॅलो, हा रावसाहेब पाटील बोलतोय. बोला ना पाटील साहेब बोला. काय इलेक्शन लागलंय आपल्या गावचं, 1-2 महिने. हो मग, त्या अगोदर तयारी सुरू ठेवावं लागेल ना. हो बरोबर आहे तुमचं. त्याच्यामुळे ते आर्थिक काही मदत करावं लागेल. पैशासोबत 5-50 माणसं पाठवू का? नाही, ते नाही गरज, आपल्याकडे लय माणसं आहेत तसं, बाकीचे नाही गरज. त्यांचे पैसे वाटावंच लागणार आहेत. तसं येणार आहे आपलं, पण किती रुपयाने पैसे वाटता? 1000 वाटू. बर पाठवतो. चालेल. प्रिया, हे प्रिया, बाळा थोडं पाणी आण प्यायला. थोडं पाणी घ्यावं प्यायला मला. आणते. धरा. आधी पोट उठलं का नाही अजून? आंबा बघते आबा. तिकडे झाली. ए भैया उठ ना, उठ बरा. तू सांगितलं डोक्यात तर खाली जाऊ. उठ पटकन, उठ ना. थांब, तुझं आबालाच नाव सांगते.
काय काय काम आहे काय बोलले सकाळ सकाळ आबानी काय काम आहे त्यांचं मला नाही माहिती चल सारे येडीच आहेत घरात. अरे किती वेळ झोपतोस? जा ते 2-4 मजूर ते घेऊन जा, ते खतेच काटून घ्या त्या वावरात, खालच्या वावरात तिकडं. बरं आबा जरा आईला लिहून ये राव, नसतं आलं तर परवडलं असतं उन्हात आणायचं. जाऊ तुम्ही चला आलो. अच्छा तुम्हाला फोन आला राव फोनवरून का? कोणाचा आला? अरे याला कोण पाखरू भेटलंय काय माहिती हो, सकाळ धरून बोलतोय. अरे त्याला पाखरू बिकरू काय नाही भेटलं, मीच बोलतोय त्याच्यासोबत. त्याला फोनवर नाही बोलायचं, त्याला चॅटिंग वर बोलायचं. तुला बघायची गंमत, त्याला कसं बोलवतो मी. हे बघ त्याला हाय टाकला, आता येईन बघ. आलं भाऊ मेशीच्या आईला लय मस्त झाला आता. आईला आता हाय आला आणि परत बाय आला, कस आला चला. प्रेम तू पण चांगला पोरी संग बोलत बाबा इकडे कुठे रे? इकडं आल तू पावायला. मी पण पवायला चला मग पवायला तुला पाखरू भेटलं काय? आता आपण तुला एखादं पाखरू भेटलं काय? नाही चला. तिकडे नको मला गोष्ट सुचली सांग मला. कई धुआ उसके दिल में मोहब्बत मेरा, बहुत दिन हुए पानी में गिरे हुए, क्या ही तेरे पास चिप सुना. मला वाटलं चांगलंय, मला वाटलं काय सिरियस घेऊन आलं. आयला काय केलं कुठं रे? सरपंच ते पोरगे भेटलो होता सकाळी, गाठी होतो जायचंय. चला चक्कर काय चला सर.